राम राम ब्लूमर्स. लहान असताना भूक लागलेली कळायची नाही. मग आईच्या मागे लागायचो, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. तेव्हा माझी आई वेगवेगळे पदार्थ करून द्यायची. त्यातलाच हा कुरड्यांचा उपमा. इथे सर्वप्रथम आपण कुरड्या बारीक करून घेतो आणि पाण्यामध्ये भिजवतो. आपण आपल्या आवडीनुसार भाज्या त्यामध्ये टाकू शकतो. मी इथे कांदा, गाजर, मिरची आणि शेंगदाणे घेतले आहेत. तेल चांगले गरम तापल्यानंतर जिरे मोहरींची फोडणी देऊन मी शेंगदाणे घेतले आणि कांदा आणि दुसरे गाजर, मिरच्या त्यामध्ये छानपैकी परतून घेतल्या. हे सर्व छान परतल्यानंतर मगाशी जे आपण कुरड्या भिजत घातल्या होत्या, तो कुरड्यांचा चुरा छान मस्त भिजला आहे. यामध्ये आपण हळद आणि थोडंसं तिखट टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. हे छान परतलं की आपण भिजवलेल्या कुरड्यांचा चुरा आपण त्यामध्ये टाकायचा. इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण यामध्ये मीठ बिलकुल टाकायचे नाही, कारण की कुरड्यांमध्ये ऑलरेडी मीठ असते. मग हे टाकल्यानंतर एक छानपैकी वाफ त्याला येऊ द्यायची आणि ही वाफ दिल्यानंतर हा आपला कुरड्यांचा उपमा मस्तपैकी तयार आहे. त्यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे आणि रेडी. बाय बाय.